नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत फिकी खिचडी. तर कशी बनते फिकी खिचडी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, तुमचं संदीप पाटील 23K व्लॉग चॅनल मध्ये स्वागत आहे मंडळी. आज आपण बघणार आहोत की साधी खिचडी कशी बनते आहे. चला मग सुरुवात करूया आणि आमच्या व्हिडिओला लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. चला मग सुरुवात करूया मित्रांनो. हे बघा मित्रांनो, पहिले आपण बटाटे घेतले आहे, त्याच्यानंतर कांदे. आता बटाटे सोलून घेतले आहे, चिरायचे काम चालू आहे. हे बघा मित्रांनो, हे बटाटे कढीपत्ता घेऊन येऊ. कढीपत्ता आणला घेऊन. आता कढीपत्ता पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. कोथिंबीर संपली. ये मिरच्या, याच्यामध्ये मिरच्या, टमाटे, बघा मित्रांनो, बटाटे कापले, टमाटे कापले, आता मिरच्या, मग आपली खिचडी तयार होणार आहे. फिक्की खिचडी. हा, साधी खिचडी. लसूण घेतले आहे, 2-4 सगळ्या लसूण, हिरवी मिरची, हे चिरून झाल्यानंतर सुरुवात होणार आहे. हे बघा मित्रांनो, कुकर ठेवला गेला आहे. हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये कांद्याने घातले जातात. याच्यामध्ये बटाटे, लसूण, मिरची, टमाटे, कढीपत्ता बघू शकता मित्रांनो, आणि थोडीशी कोथिंबीर. आमच्याकडे लाईट नाही आहे भाऊ, 2-3 दिवसापासून लाईट नाही आहे. पाण्याचा पण प्रॉब्लेम झाला आहे. तरी पण आमच्या बडगावला लई पाणी झालंय. पूर्ण बाजार पट्ट्यामध्ये पाणी होतं, त्याच्यामुळे लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे. तर पाणी पण गॅसवरती गरम करावं लागत आहे. गॅसवरतीच गरम करावं लागत आहे आंघोळीचं पण पाणी. लाईटीचं प्रॉब्लेम, त्याच्यानंतर भाजीपाला पण भेटत नाहीये. हे 2-3 दिवसापासून हे मुसळधार पाऊस चालू होता, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. काही नाही, होऊन जाईल सॉल्व. चला तर मग आपण आज साधी खिचडी बनवणार आहोत. तुमच्याकडे कोणती खिचडी म्हणतात ते सांगा, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटण्यात येत आहे. आता या खलबत्त्यामध्ये कुटले जाईल, बघू शकता तुम्ही. खलबत्त्यामध्ये बारीक केलं जाईल. हे सगळे खलबत्त्यामध्ये कुटण्यात येईल. हे बघा, खलबत्त्यामध्ये कुटण्यात येत आहे बारीक लसूण. कुकरमध्ये तेल टाकले गेले. तेलाची फोडणी,
आता जिऱ्याची फोडणी देण्यात येईल. याच्यामध्ये आता जिरे टाकण्यात येईल. जिरे घातले गेले, लसूण टाकला गेला, हिरवी मिरची, बटाटे, बघू शकता मित्रांनो, साधी खिचडी कशा पद्धतीने बनते. एकदम टेस्टी खिचडी बनणार आहे. वास एकदम मस्त येत आहे. तुमच्याकडे साधी खिचडीमध्ये काय काय टाकता ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. आणि व्हिडिओ आमचा कुठपर्यंत पोहोचला ते पण सांगा. कोणत्या गावागावात व्हिडिओ पोहोचला कमेंट करून नक्कीच सांगा. वरना हळद, चवीनुसार हळद, नमक, स्वादानुसार नमक, खिचडीमध्ये आता याच्यामध्ये तांदूळ टाकण्यात येत आहे. हे बघा, 2 तांदूळांना चांगलं स्वच्छ करून टाकण्यात येते. हे आपले गावरानी तांदूळची खिचडी एकदम भारी लागते. गावरानी तांदूळची खिचडी. आता याच्यामध्ये तुराची डाळ पण टाकली आहे. तुमच्याकडे कोणती डाळ म्हटलं? हररची डाळ म्हणजे तूरची डाळ. तूर डाळ टाकली आहे. या आमच्या 2 मुली आहेत. कच्चे तांदूळ खातायत. कच्चे तांदूळ आणि तूरची डाळ खातायत. बघू शकता तुम्ही, कच्चे डाळ आणि तूर खातायत. ही धाकली, ही मोठी. धाकली म्हणजे लहान. लहान. चला तर मित्रांनो, मग आता तांदूळ टाकण्यात येत आहेत कुकरमध्ये. कुकरच्या 3 शिट्ट्या वाजल्या की तयार आपली साधी खिचडी झाली. मग आम्ही खायला सुरुवात करणार आहे. बघूया मित्रांनो कशी वाटते तुम्हाला. हे बघा, तांदूळ टाकले गेले आहेत. याच्यामध्ये तांदूळ टाकले गेले आहेत. हे बघा, तांदूळ बघू शकता तुम्ही मित्रांनो, तांदूळ टाकले गेले आहेत. हे बघा,
आता झाकण लावण्यात येत आहे. हे बघा भात झाले मित्रांनो, झाकण पीठ. आता यांना 3 शिट्ट्या झाल्या की साधी खिचडी तयार. बघा मित्रांनो, खिचडी कशी झाली आहे, एकदम चकाचक. आहा, खायची मजा येणार आहे. मस्त मस्त झाली. बघू शकता कशी वाटली खिचडी. एकदम स्वादिष्ट खिचडी झाली आहे. आता खायला सुरुवात. मिरच्या, हिरव्या मिरच्या पण आहेत भाजलेल्या, त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकून तेलामध्ये भाजलेल्या खाण्यासाठी. बघू शकता मित्रांनो, आता आम्ही खायला सुरुवात करणार आहे. बघूया कशी बनली आहे. गरमागरम मस्त स्वादिष्ट खिचडी या खायला. त्यावर मिरची. हा, मस्त मस्त मिरची आहे. एकच नंबर झाली आहे खिचडी, साधी खिचडी. चला तर मित्रांनो, मग खाऊया खिचडी. कोणाकोणाला खायला आवडते त्यांनी कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय शिवराय.